दरवर्षी माझ्या मनात अशी खंत होती का मी कधी देवाला बघेन, कधी देवा. नंतर मी वारीला जायला लागलो आणि त्यावेळेस मला पहिल्या वर्षाला मला 45 घंटे लागले ते वारीला दर्शनाला. म्हणजे देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीच परत येत नाही जातो. आणि देवाकडनं मी अजूनपर्यंत कधी काय मागितलं नाही. तर तुम्ही एकदा आमच्याबरोबर वारीला चला. एकदा जो माणूस वारीला आला का तो परत थांबतच नाही तो. पण ते काहीतरी वारीला येण्यासाठी पण काहीतरी पुण्य पाहिजे माझं असं मत आहे. लागली नाही कधी कधी डॉक्टर आणि घरचा कधी प्रसंग आलाच नाही. देवाने मला येऊन ज्ञानोबा माझा एक विश्वास आहे की मला माझ्या तुकोबारायांवरती म्हणजे मी जास्ती जर कोणाकडे राही असेल तर माझ्या तुकोबारायांच्या इकडे मी नेहमीची वारी आहे ना एकदम म्हणजे सायलेन्स वारी आहे आणि वैराग्याची वारी पाहिली पडते. कारण आता नाही हे राजमार्गाची वारी असतं आणि येताना ही वैराग्याची वारी आहे. कारण तुम्ही किंवा माझ्या घरी म्हणजे एक गंठन किंवा काय आहे ते मी ठेवायचो आणि वारीला यायचो. पहिले आम्ही ज्यावेळेस वारी करायचो तर आम्हाला जेवायला सुद्धा भेटायचं नसतं आणि कुठेही झोपायला लागायचं. पण त्याच्यात काय वारी रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी बोला. कुठून आले तुम्ही? पेटवाळावरनं कल्याण पेटवाळा. काय नाव आपलं? भगवान केने म्हणून आहे. आता तुमची ही परतीची किती वारी माऊली? माऊली माझी पहिलीच वारी आहे ही परतीची. तशी माझी म्हणजे मला वाटतं काय माझ्या लक्षात नाही कारण मी वारी करतो. वारी कधी ध्यानात ठेवले पण जे माझ्या संगतीत म्हणजे सुखदेव असे बरेचसे लोक आहेत ते सांगतात म्हणून मला माहीत आहे का माझी 27वी वारी आहे. आणि माऊलीची मला वाटतं काय ते आमची 32 का किती वर्षे झाल्यात वारीला त्या. तर ते जेव्हापासून माझी म्हणजे पहिली वारी माझ्या आईने केली आणि दुसरी वर्षापासून माझी वारी चालू झाली. वाटतं काय ते 31 का वर्ष झाली मला माऊलीची वारी. तुम्हाला वारीचा छंद कसा लागला म्हणजे असं? वारीचा छंद आहे ना ते असं सांगतात का बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल माझे काहीतरी पूर्वपुण्य असतील म्हणून आणि माझ्या आई वडिलांची पुण्य. कारण हे जे वारी मी केली ना पहिल्यापासून सगळी माझ्या आईची पुण्य असेल. कारण मला कधी कारण एकतर मी सर्वात लहान माणूस आहे म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये लहान आहे, संसारामध्ये लहान आहे. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये नेहमी सांगत असतो मी जिथं काम करायला जातो तिथं पण मला विचारतो तू काम. तर मी त्यांना सांगत असतो का माझा खालून पहिला नंबर आहे. परमार्थामध्ये सुद्धा खालून नंबर पहिला आहे, संसारामध्ये सुद्धा जसं बघितलं माझा खालून पहिला नंबर आहे. बोला पुढं. तुम्हाला असं काय शिकायला काय मिळालं वारीमध्ये? आता एवढे वर्ष तुम्ही वारी करता म्हणजे असं काय किंवा वारीमध्ये म्हणजे माझ्या तसं बघितलं तर मला वाटतं माझ्या रक्तामध्येच असू शकतं. कारण मी लहानपणापासून लहान असताना मी असंच पंढरपूरला गेलो होतो आणि तेव्हा मी वारी त्यांच्याबरोबर गेलो आणि तेव्हा त्यांना ते रूममध्ये उतरलो आणि तसाच मी डायरेक्ट निघून गेलो. लहान होतो आणि जाऊन लाईनला लागलो. तर इकडे सर्व माझी चौकशी चालू होती. मला काहीतरी 10 का 15 तास झाले आणि मी लाईन सोडून आलो. पण ती मला दरवर्षी माझ्या मनात अशी खंत होती का मी कधी देवाला बघेन, कधी देवाला बघेन. तर मग नंतर मी वारीला जायला लागलो आणि त्यावेळेस मला पहिल्या वर्षाला मला 45 घंटे लागले ते वारीला दर्शनाला 45. आणि तेव्हापासून मी आज मला 28 वर्ष आले मी म्हणजे देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीच परत येत नाही. आता देवाचं दर्शनाला तुम्ही 45 तास उभे राहता आणि दर्शन घेता आणि तेही इथून तुम्ही चालत जाता. आता तुम्ही जवळजवळ आता वारीमध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस दिला आहे. पण तुम्ही एक एवढा टाईम देऊन पण तिथे गेल्यानंतर देवाला तुम्ही काय सांगता? देवाला मी ज्यावेळेस मी म्हणजे लाईन गेलो मला देवाला लांबून बघितला का माझे जे शिनबाग आहे तो सर्व निघून जातो. आणि देवाकडनं मी अजूनपर्यंत कधी काय मागितलं नाही. देवा फक्त सांगतो देवाचं दर्शन घेतो आणि येतो. काय देवाकडनं काय सकल त्याला सर्व माहीत आहे. आता हे जे वारीला अजून येत नाही ज्यांनी वारीला सुरुवात केली नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी असं आम्ही नेहमी सांगत असतो कोणाला पण तर तुम्ही एकदा आमच्याबरोबर वारीला चला. एकदा जो माणूस वारीला आला का तो परत थांबतच नाही तो पुढल्या वर्षी येणारच. पण जे नाही येत ना त्यांच्यासाठी आता आपण नेहमी सांगत असतो लोकांना तर चला वारीला चला. पण ते काहीतरी वारीला येण्यासाठी पण काहीतरी पुण्य पाहिजे माझं असं मत आहे. वारीमध्ये असं एखादा काही कठीण प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आला किंवा काय तुम्ही इकडे वारीला असताना घरी का असा प्रसंग घडला? नाही अजूनपर्यंत ते एक माझी पुण्य असे सांगा. म्हणजे मी 28 वर्षे वारी जरी केली पण अजूनपर्यंत मला गोळीसुद्धा घ्यायला लागली नाही कधी डॉक्टर आणि घरचा कधी प्रसंग आलाच नाही. देवाने मला येऊन ज्ञानोबा माझा एक विश्वास आहे की मला माझ्या तुकोबारायांवरती म्हणजे मी जास्ती जर कोणाकडे राही असेल तर माझ्या तुकोबारायांच्या इकडे
मी नेहमी म्हणजे रात्रंदिवस माझ्या म्हणजे ध्यानामध्ये तुकोबारे असतात. ते मला कधी असा प्रसंग येऊनच दिला आणि तुकोबारे आला तरी पण लगेच कधी. आता बघा आम्ही वारी करत असतो. आता परतीची वारी माझी पहिली आहे, तर मी पहिल्यांदा आलो, पण मी नेहमी आम्ही रस्त्याला निघलो तेव्हा असं वाटत होता का आपल्याला कशी म्हणजे झोपायची किंवा सोय. पण बरोबर तुकोबाऱ्याने आम्हाला जे माणसं भेटून दिली आणि आमची सोय एकदम व्यवस्थित झाली. महाराज तुम्ही आता इतक्या वाऱ्या केल्या ठीक आहे, पण आता परतीची वारी तुम्ही म्हणालात की पहिलीच वारी आहे, तर परतीच्या वारीमध्ये तुम्हाला काय नवीन अनुभव आला असं? परतीची वारी आहे ना एकदम म्हणजे सायलेन्स वारी आहे आणि वैराग्याची वारी पाहिली परती. कारण आपण जाताना कसं असं सांगतात म्हणजे का आपण जाताना ही राजमार्गाची वारी असतं आणि येताना ही वैराग्याची वारी आहे. कारण तुम्ही मुलाखत लोकांची घेता किंवा फिरता तुम्ही, पण बघा काही या नसतं, एकदम सायलेन्समध्ये भजन चालू असतं, एकच टाल चालू असतं, फक्त पूर्ण दिवस एकच टाल वाजणार असा सायलेन्समध्ये. आणि म्हणजे तिथं कोणाचा या मधीन काय अर्थाला नसतं. म्हणजे परतीच्या वारीमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार का तुम्ही फक्त चालायचं आहे मागे आणि ऐकायचं आहे तुम्हाला परतीच्या वारीमध्ये. तुम्हाला असा कुठला कठीण प्रसंग कधी आलाय का म्हणजे असं या वारीमध्ये कसे किंवा कसं बघितलं तर वारी करताना कठीण परिस्थिती सर्वांवरती येतं. जे वारकरी आहेत ना त्यांच्यावर येतच. म्हणजे का सांगू का, पहिल्या मी ज्याला कठीण परिस्थिती म्हणजे मी वारी सुरुवातीला करायचो तेव्हा महिनाभर माझ्याकडे पैसेच नसे, कामच नसायचं मला. मग काहीतरी इकडून तिकडून उसने पैसे आणायचो, उसने पैसे आणून आणि कमीत कमी म्हणजे आता 30 वारी तरी झाली तर 15-20 वाऱ्या तरी मला वाटतं मी उसने पैसे घेऊनच वारी केली असेल. किंवा माझ्या घरी म्हणजे एक गंठन किंवा काय आहे ते मी ठेवायचो आणि वारीला यायचो. तुम्ही आता घरी जेवढं असतं आपण कसं पंखा एसी बिसी किंवा सर्व काय असतं सुविधा असतात, पण इथे ते सुविधा नसतात तुमच्याकडे. असं तुम्ही बघतो आता तुम्ही आता हे बघा इथे मंदिर आहे, मंदिरामध्ये तुम्ही ते बसले, आता इकडे हे अशा जागेत सुद्धा तुम्ही तिथे तुमचं जे वलकुटी वगैरे ते टाकून तुम्ही ते तुमचं राहता येते. त्या असं काय म्हणजे ते तुम्हाला काय कधी जाणवत नाही का असं घरी फॅन असतो इथे पंखा नसतो? नाही, एकदा तुम्ही वारीमध्ये म्हणजे मनापासून जर वारीमध्ये तुकोबारावर ज्ञानोबारावर तुम्ही जर भरोसा ठेवून चालले तर तुम्हाला कधी वारीमध्ये अडचण येणार नाही. पहिले आम्ही ज्यावेळेस वारी करायचो तर आम्हाला जेवायला सुद्धा भेटायचं नसेल आणि कुठेही झोपायला लागायचं. पण त्याच्यात काय वारीमध्ये हाच शिकायचा असतं आपल्याला. घरी गेलो तरी तुम्ही कधी तुमच्या घरामध्ये तुम्ही असं काही बोलणारच नाही का आज मी भाजीमध्ये मीठ टाकला नाही, एकाशीच भाजीचं तुम्ही कधी बोलू शकत नाही आज ही भाजी करा ती. वारीमध्ये ते हेच शिकायचं आहे. तुम्हाला घरच्या एक कोरडा भात जर दिला तरी तुम्ही जेवू शकता. म्हणजे जर मनापासून जर वारी केली तर तुम्ही हा प्रसंग तुम्हाला कधी जेवणार नाही. धन्यवाद महाराज की तुम्ही जे अनुभव सांगितलं खूप चांगलं सांगितलं. आणि त्यात मी बाकी जे वारीला जाणार आहेत आणि त्यांचा पहिला अनुभव असेल किंवा पहिला अनुभव घेतले मी, पण त्यामध्ये मला ह्या परतीच्यावरून एवढं एक समजलं की जाताना आम्ही भरपूर दिंड्या गेलो असेल आणि त्या दिंड्यामध्ये भरपूर टाल असा आवाज एकदम प्रत्येक दिंडीचा वेगवेगळा असेल, पण जाताना आम्ही सर्वजण भरपूर दिंड्याने गेलो असेल, पण येताना आम्ही एक होऊन आलो हे मला तुमच्यावरून समजलं. कारण एक टाल म्हणजे आणि एवढे 3,000 4,000 5,000 लोक चालू होते आणि ते एक टालामध्ये एक सुरामध्ये म्हणजे आम्ही जाताना सुद्धा गेलो पण येताना आम्ही सर्वजण एक होऊन आलो. धन्यवाद. जय हरी. जय हरी.